सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी असते ती सावी आता खूप विनवण्या करत असते, पण आता तिचं कुणीच ऐकत नाही. इकडे धैर्य खूप पळतो आणि पळून पळून खूप जमतो. तेवढ्यात आता त्या लोकांनी खाली जाळी टाकलेली असते, ते धैर्यला माहितीच नसतं. धैर्य त्या जाळीवर पाय देतो आणि ती जाळी पॅक होऊन धैर्य आता उडून घेते. तर आता धैर्य पुन्हा त्या माणसाच्या तावडीत सापडतो आणि ते माणसं पुन्हा त्याला तिथून घेऊन जातात. तर इकडं आता जी सावी आहे ती सावी आता खूप विचारत असते, माझे बघितलं की धैर्य यांना कुठं गेले. सगळ्यांना विचारते पण कोणी काही सांगत नाही. तेवढ्यात ती म्हणते आता काय प्लॅनिंग करू. तेवढ्यात लहान जे मुलं असतात त्या मुलांजवळ जाते आणि म्हणते की माझं तुमच्याकडे एक काम आहे, माझं काम करता का तेवढं. तर ते म्हणतात काय झालं सावीताई. तर आता सावी म्हणते की सावी त्यांच्यामध्ये कानामध्ये सगळं काही काम सांगते. तर ते म्हणतात ठीक आहे, तू काळजी करू नको. आणि आता ते तिथं जाऊन हे सगळं करायला लागतात. तेवढ्यात आता इकडं ते म्हणत असतात की सगळे पोरं भांडणं करायला लागतात एकमेकांसोबत दोघं जण. हे म्हणतात मला मारलं, तेव्हा तर मला चिमटा घेतला. असे दोघांचे भांडणं चालू असतात. सगळ्या जे हे असतात ते झाले माणसं, सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच असतं. आणि तेवढ्यात आता जे दरोडेखोर आहेत त्यांचं लक्ष ते माणसं पोरांकडे देतात. आणि जी सावी आहे ती तिथून पळत जाते, तिथून पळत सुटते. आणि कारण की ती इकडं बाजूला बघते, तिला ती जी हे असते ती दरोडेखोर सौजर तिथून गेलेली तिच्या मागे जाते आणि तिला म्हणते की ती म्हणते कुठं चाललीस तू, तुला काय वाटलं पळून जाशील, नाही जाऊ शकत तू माझ्या तावडीतून. आणि ती आता विचारत असते काय गं, काय झालंय तुला नेमकं हे सगळं. आणि का गं तू खरी आहे, मला माहिती आहे. तू किती खोटे वागण्याचा प्रयत्न केला ना, पण तू खरी आहे. तू आम्हाला याच्यातून बाहेर काढू शकतेस. अगं काय केलं त्या लहान पोरांनी, त्या बायकांनी, त्या माणसांनी, मी काय केलं, आम्ही काहीच नाही केलं आम्ही. तरी तुम्ही आम्हाला असं का ठेवलंय ना, मला हेच कळत नाहीये. असं म्हणत असते आणि म्हणत असते की का असं वागताय तू, एवढी चांगली आहे, मला तुझ्याकडे बघून अपेक्षा होती की तू आम्हाला सगळ्यांना हे करशील, आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेशील. आणि हे बघ तू एवढा सगळ्यांना जीव लावते, सगळ्यांना खायला देते, सगळ्यांचं करते आणि म्हणून मला वाटलं की तू मदत करशील. तर ती म्हणते काही मदत वगैरे करणार नाही आम्ही, जाते की इथून. तर आता म्हणजे लगेच सावी म्हणते की लगेच सावी बोलते की हे बघा तुम्ही असं काही बोलू नका, कारण की मला कळतंय तुमच्या स्वभावावरून बोलण्यावरून तुम्ही खोटं बोलताय, खरं नाही आहे तुमच्या मनापासून. तर आता लगेच ती म्हणते की काय सांगू पुरी तुला, काय मोठी कहाणी आहे माझी. तर आता लगेच सावी म्हणते की काय झालं मला सांगताल का तुम्ही. तर आता ती म्हणते की हे बघ तुला माहिती आहे का, ह्या दरोडेखोरांच्या तावडीमध्ये माझे वडील सापडले. या दरोडेखोराला माझ्याशी लग्न करायचं होतं, त्यांनी माझ्या नवऱ्याला पण मारलं असं सांगत असते. आणि आता लगेच ते म्हणतात की काय हे असं सगळं घडलंय का. तर ते म्हणते की हो, हे सगळं असं घडलेलं आहे असं म्हणत असते. आणि आता ती तिची मदत करते, तिला तिचा ड्रेस काढून देते. आणि सावी आता तिचा ड्रेस घालून तिथून त्या माणसांना डबा घेऊन जायला निघते. जिकडे धैर्य असतो तिकडे ती यायला निघते. इकडे ते माणसं पत्ते खेळत बसलेले असतात आणि त्यांच्याकडे ती यायला निघते. ते पत्ते खेळत असतात आणि धैर्यला खूप मारहाण करतात. ते पाण्यात त्याचं तोंड आणि ते बुचकळतात. तर चला बघूया पुढील भागात काय ट्विस्ट ते बघायला. चॅनलला सबस्क्राईब करा.